रमीचे डाव आणि असंवेदनशील वक्तव्यांमुळे माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री पदावरून बाजूला केलं गेलं। अत्यंत जबाबदारीचं आणि महत्त्वाचं असं हे खातं अजितदादांनी दत्तात्रय भरणेंकडे सोपवलं। तेव्हा निश्चितच त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षाही ठेवलेल्या असतील, परंतु भरणेंचं काहीतरी वेगळंच सुरू आहे। भरणेंचा रस हा कृषी नव्हे तर त्यांच्या जुन्या क्रीडा खात्यातच आहे असं दिसून येत आहे। आणि नुसताच रस नव्हे बरं का, भरणेंना कृषी खातं म्हणजे त्रास वाटायला लागलाय। कोकाटेंच्या इतक्या मोठ्या वादानंतर भरणेंच्या रूपानं एक संवेदनशील कृषी मंत्री लाभले असं म्हणण्याची संधीही न देता भरणेंनी कोकाटेंच्या पावलावर पाऊल टाकलाय असं म्हणायला आता हरकत नाहीये। नेमकं काय काय म्हणालेत भरणे आणि त्यामुळे का वाद उडवलाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। कृषी मंत्री पदावरून मुक्त होऊन क्रीडा मंत्रीपद मिळालेले कोकाटे सध्या एकदम मजेत आहेत। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना रात गई बात गई असं म्हणून अगदी बिनधास्त उत्तर देत आहेत। एकतर मंत्रीपद शाबूत राहिल्याचा आनंद आहे आणि दुसरं म्हणजे त्यांना जी ओसाड गावची पाटीलकी वाटत होती त्यातून त्यांची मुक्तता झाली म्हटल्यावर ते आनंदात असणारच। पण आता ज्यांचं क्रीडा खातं कोकाटेंना देण्यात आलंय ते दत्तात्रय भरणे मात्र दुःखात दिसतायत, कारण कोकाटेंचं कृषी खातं आता भरणेंकडे आलंय आणि ते त्या खात्याकडे जबाबदारी नव्हे तर त्रास म्हणून पाहतायत। झालंय असं की इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे नीरा नदी काठावर पूर संरक्षण भिंत बांधणं या भूमिपूजन समारंभामध्ये कृषी मंत्री भरणे बोलत होते। यावेळी आपल्या भाषणात ते म्हणाले की परवा दिवशी मी विदर्भात होतो, काल मराठवाड्यात होतो, त्यामुळे जरा पळावं लागतं, फिरावं लागतं। क्रीडा व अल्पसंख्याक खातं तसं बरं होतं, लई त्रास नव्हता, पण आता त्रास घ्यावाच लागेल असं विधान कृषी मंत्री भरणे यांनी केलं। त्यानंतर तात्काळ सारवासरव सुद्धा केली। पण हा त्रास नाहीये, ही जबाबदारी आहे, आपल्या नेत्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आहे असं म्हणत भरणेंनी सारवासारव सुद्धा केली। पण सारवासारव कितीही केली तरी भरणेंचं हे विधान मात्र चर्चेत आलेलं आहेच। भरणे म्हणतात त्याप्रमाणे त्रास नसलेलं क्रीडा खातं कोकाटेंना देऊन अजितदादांनी कोकाटेंना शिक्षा केली आहे की बक्षीस दिलंय असा प्रश्न एकीकडे पडतो, तर दुसरीकडे ज्याला ज्याला जबाबदारी दिली जाईल त्याला त्याला कृषी खातं हे त्रासच वाटू लागलंय। कोकाटे अशाच प्रकारची विधानं करून वादात सापडायचे आणि आता भरणेंनी सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकल्याचं पाहायला मिळतंय। आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट असताना सुद्धा कुणाला ती ओसाडगावची पाटीलकी वाटते तर कुणाला तो त्रास वाटतो। कृषी मंत्री पदासाठी जर आपल्याला एकही संयमी, संवेदनशील आणि प्रामाणिक मंत्री मिळत नसेल तर ही गांभीर्यानं विचार करण्याची बाब आहे। तुम्हाला काय वाटतं? भरणे यांचं हे विधान योग्य आहे का? आणि भरणे खरोखरच कोकाटेंच्या पावलावर पाऊल टाकतायत का? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।